अगदी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. 2 सामने संपन्न झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या सामन्याला सुरुवात होती आहे. तिसऱ्या मॅचमध्ये होम संघ आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना जेथे आपण बघताय अगदी वाघेरपाडा संघ आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी आपटी या दोन टीमच्या माध्यमातून जाऊया अजून एका महत्त्वाच्या मॅचच्या दिशेने. आपण बघू शकाल ओमसाई वाघेरपाडा आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी आपटी या दोन टीमच्या माध्यमातून ही महत्त्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. अगदी दोन्ही संघ जर पाहिले तर तितक्याच तुल्यबळ स्थितीशी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आहे सामना प्रेक्षकांना आवर्जून जर पाहिला तर अगदी चांगलाच बघायला मिळेल. वाघेरपाडा चषक सुरू आहे आणि ओमसाई वाघेरपाडा संघ मैदानावरती खेळतोय. या संघाचा बोलबाला जर गुणगान गायला गेलं तर अगदी या सीझनमध्ये याही संघाची चर्चा खूप चांगली राहिली आहे. अगदी आपण पाहू शकताय बॅट्समन वैभव आणि त्याच्या सोबतीला अभय हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत आणि अगदी पारितोषिक येत असताना पाहायला मिळतंय. वाघेरपाडा संघासाठी चौकार हॅट्रिक, त्याचबरोबर चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक इथे जर फलंदाज संपादित करत असेल तर पारितोषिक येत असताना आपण बघताय सन्माननीय आदरणीय हरिचंद्रभाऊ हिरवे यांच्या माध्यमातून तब्बल 555 रुपयाचं हे मात्र रोख पारितोषिक जे मात्र दिलं जाईल. खरंतर हे प्रेम दादांच्या माध्यमातून व्यक्त होत असताना पाहायला मिळतंय. जर तुम्ही एखाद्या गावासाठी खरंतर संबंधामध्ये चांगले असाल तर नक्कीच तिथे तुमची मैत्री देखील भरपूर घट्ट असते आणि हे आतोडात नातं जे मात्र दादांच्या माध्यमातून व्यक्त होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना जबरदस्त पाहायला मिळेल. मैदानामध्ये 5 षटक प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर आपली टीमने बुलिंग ट्रॅकवरती गोलंदाज खेळपट्टीमध्ये सुनील दाखल होत आहेत. स्ट्रायकर एंडला लेफ्टी बॉर्डर मैदानावरती वैभव पाहायला मिळेल. लेट्स प्ले गेम ऑन शो दी क्वालिटी क्रिकेट फर्स्ट बॉल. पहिला चेंडू आपण पाहतायत पडल्यानंतर थोडासा अगदी हरकत करत असताना आपण पाहिला. खेळपट्टीवरती बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये वैभव समोर. हल्लीचं क्रिकेट न्यू जनरेशन जर पाहायला गेलं तर अधिकशी यंग टॅलेंटसाठी भरपूर ओळखली जाते आणि सध्याचं क्रिकेट जर पाहिलं तर मुळीच फलंदाजांच्या माध्यमातून सिंगल डबलसाठी नाही तर षटकार चौकारांसाठी पाहिलं जातं आणि गोलंदाजांसाठी जर पाहिलं तर डॉट बॉलसाठी पाहिलं जातं, कटर बॉलसाठी पाहिलं जातं आणि इथे पहिला चेंडू डॉट होता पण त्याच्यानंतर चुकी केली आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सुनीलने फुलटॉस केला आणि तो फुलटॉस सरळ खराब दिसतोय. नो चेंडू दिसतोय आणि त्यानंतर चेंडू पाठवल्या पाहिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे वैभवच्या बॅटमधून चौकार. थोडीशी माफी असावी खरं आपण बघू शकतात. साहिल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. अगदी मैदानावरती आपण पाहू शकाल आपली संघाकडून
स्कोरबोर्डला मात्र 5 धावा ओमसाहेब वाघेरपाडा संघ मैदानावरती या ॲक्शनमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी खेळणाऱ्या आपली टीमला 2 धावेची पेनल्टी असेल. कदाचित जे खेळाडूनं कॅप परिधान केली आहे ती कॅप खऱ्या अर्थानं आपण बघू शकाल उलटी पाहायला मिळते आणि कल्याण आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे नियम्स आहेत. ते नियम्स खरंतर तुम्ही खरंतर नक्कीच तोडण्याचा प्रयत्न करत असाल तर तिथे तुम्हाला अगदी चार्जेस हे देखील बसणार आहे. आणि सध्या आपण पाहू शकताय 2 रनची पेनल्टी जे मात्र इथून आपली टीमला दिली जाते आहे. जो पहिला सामना आपण पाहिला होता 5वा बैल संघाच्या माध्यमातून तिथे देखील पेनल्टी मुळेच तो सामना गमावला 5वा बैल टीमने. 12th मॅन खरंतर जर्सीमध्ये नव्हता. ती 2 धाब्यांची पेनल्टी उशीर गेला तिथे 2 बॉलची पेनल्टी म्हणजे ती पेनल्टी जर नसती तर तिथे मी सांगेल 5वा बैल संघ अखाडी आज पहिला सामना जिंकू शकला असता. पण त्या चुका भरपूर मागण्या राहिला 5वा बैल संघासाठी. आणि सध्या आपण पाहू शकतो आजच्या दिवसातून ते या स्पर्धेमधून बाहेर गेलेत. आणि सध्या तिसरा सामना मैदानामध्ये आपण बघता इथे सुरू आहे. जडमध्ये केले यॉर्कर हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये वैभवच्या बॅटमधून मात्र सरळ लँड केलाय लॉंगर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार साहिल मैदानावरती गोलंदाजी करतात. खेळपट्टीमध्ये स्ट्रायकर एंडला मैदानावरती फलंदाज आपण बघू शकाल. वैभवच्या बॅटमधून आक्रमण केल्यानंतर पुन्हा एकदा साहिलचं कमबॅक जे मात्र आपण नियंत्रणामध्ये बघताय. पहिला पिवनचं षटक मैदानावरती इथे फेकलं जाते आणि पहिला पिवनमध्ये परस्पर खेळपट्टीवरती मात्र अगदी चांगली गोलंदाजी जी इथे नोंदवण्याचा प्रयत्न गोलंदाज साहिलच्या माध्यमातून होतोय. ओलोबा फुल टॉस अगोदरच खेळून बसलेत आणि त्यानंतर मिडल स्टिकचा बेत फलंदाज बाद होत आहेत. वैभव सामन्यामध्ये वाघेरपाडा संघाला पहिला धक्का. वैभव बाद. शकाल अगदी गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी आपली टीमला 11 धाबा धावफलकावरती 1 विकेट म्हणजे 3 एके जमात्री ते धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी या स्कोरबोर्डला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल. लक्ष्मण मैदानावरती दाखल झाले आहेत. अगदी जुना जाता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर साहिल पुन्हा एकदा मैदानावरती बॉलिंग करत असताना या पहिल्या स्पेलमध्ये आपण बघताय ऑलमोस्ट एक्झॅक्टली आमच्यापर्यंत एक महत्त्वाचा डिसिजन पोहोचला जातोय. अशी कॅपची पेनल्टी करताना आपण बघू शकता ती पेनल्टी इथे नसणार आहे गोलंदाजी करणाऱ्या आपली टीमला. कारण अगदी आपण बघू शकाल संपूर्ण कल्याण आदिवासी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा निर्णय पोहोचला जातोय. त्यामुळे अगदी आपण बघू शकाल एक्झॅक्टली तो नियम अगदी आपण काढून टाकलेला आहे असं त्यांच्या माध्यमातून दर्शवलं गेलं आहे.
डॉट बॉल येईल मैदानावरती. षटक क्रमांक 1चा खेळ संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकाला होपसाई वाघेरपाडा संघ 1 विकेट 11. पहिल्या स्पेलमध्ये वैभव बाद झालाय. 11 धावा स्कोरबोर्डला आपण पाहताय. आई गावदेवी आपटी संघ मैदानामध्ये गोलंदाजी करतोय या डाबामध्ये. चला फास्ट घ्या आपटी क्रिकेट संघ. अगदी वेळेच्या बाबतीत लवकर घ्यायचं आहे. खरं तर सांगून आमचा एक असा इथून सुखद चाललाय, पण कोणीच खरं तर समालोचकाला देखील किंमत देत नाहीये. त्यामुळे अगदी थोडंसं फास्ट घ्या. अकरा धाबा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अविनाश इथे दाखल झालेला आपण पाहताय. स्ट्रायकर एंडला तितकाच जबरदस्त फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल. सध्या तरी खेळपट्टीवरती आपण अभय या फलंदाजाला बघताय. या खेळाडूकडे ती क्षमता आहे आणि तो खेळ मैदानावरती इथून दर्शवला जाईल का. पारितोषिक देखील आपण बघताय. फक्त आणि फक्त इथे होमसाई वाघेरपाडा क्रिकेट संघासाठी सन्माननीय हरिचंद्रभाऊ हिरवे यांच्या माध्यमातून अगदी आपण बघू शकाल 555चं पारितोषिक आहे. जर षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक जर एखादा खेळाडू संपादित करत असेल तर. पण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या आपटी क्रिकेट संघाने मात्र आज आपला अगदी पूर्णतः जबरदस्त खेळ मात्र इथून दाखवायला सुरुवात केली आहे. ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीला प्राधान्य दिलं आणि सध्या गोलंदाजी करत असताना मैदानावरती पहिल्या स्पेलमध्ये साईला पाहिलं. आता अविनाश गोलंदाजी करतोय आणि समोर अभयच्या विरोधात इथे नियंत्रित गोलंदाजी राहिली आहे, पण सध्या मिस्टेक केली मैदानावरती आपण पाहतायत विकेट किपरने आणि चेंडू निघून जाईल 22 मधून साइड स्क्रीन सीमारेषेच्या पलीकडे 4. नशीबवान 4 धाबाच्या मात्र इथून मिळालेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या होमसाई वाघेरपाडा टीमला. 15 धाबा धावफलकावरती जिथे कमी धाबा आपण पाहताय तिथे जर पाहायला गेले तर आज चौकार आलाय आणि सध्या 15 धाबेवरती वाघेरपाडा क्रिकेट संघ पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कदाचित होमसाई आरेला संघ देखील मनामध्ये हाच विचार करत असेल की आता इथून पुढे चांगला खेळायचं आहे. पहिल्या मॅचमध्ये थोडीशी खेळी अगदी लेझी होती, परंतु नेक्स्ट मॅचेसमध्ये पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. आणि तिकडे अगदी आपण बघू शकाल प्राची स्पोर्ट्स वावेगड ठाकूरपाडा संघ देखील अगदी शांत करदर सावलीमध्ये जाऊन मनमुरागस या स्पर्धेचा आनंद लुटतोय आणि मैदानाच्या आतमध्ये डाव चांगला सुरू आहे. अगदी या चेंडूवरती मात्र इथून बरोबर आपण पाहताय 3 धाबाच्या मात्र इथे मिळाल्या जात आहेत. कदाचित बॅटिंग करणाऱ्या टीमने इथून रिव्ह्यूची मदत जी मात्र घेतलेली आपण पाहता चेक केलं जाईल. ऑलरेडी आपण बघू शकाल अधिकची हाईट आहे की नाही आहे या फुलटॉस बॉलवरती इथून पाहिलं जाते टेक्निकल रूपमध्ये. एक्झॅक्टली या दरम्यान आपण बघू शकता जर्मन ठाकूरपाडा संघाचा देखील शुभागमन झालेला आपण बघाल. अगदी आपण बघू शकाल इन ॲक्शनमध्ये त्यांचाही सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे जिथे बाळा सर त्याचबरोबर जे मात्र आपल्या खेळाडूंना घेऊन तिथे खेळ करत असताना पाहायला मिळतील. एक्झॅक्टली वेस्ट ऑफ हाईट नो बॉल नो चेंडू पाहायला मिळतोय.
चेक केलं टेक्निकल रूममध्ये. अगदी कमरेच्या वरती हा चेंडू पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे इथे आपण पाहिलं 1+3 म्हणजेच 4 धाबा जमा तरी इथे मिळत आहेत स्कोरबोर्डला. आणि धावफलकावरती आपण बघाल ओमसाई वाघेरपाडा क्रिकेट संघ एका चांगल्या सन्मानजनक धावफलकाच्या दिशेने आहे. फ्री हिट बॉल सध्या इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता मैदानावरती लक्ष्मणच्या माध्यमातून. गोलंदाज अविनाश मैदानावरती यशस्वी डॉट बॉल. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती प्रगती पथावरती आपण पाहताय आणि दुसऱ्या स्पेलमध्ये अविनाश मैदानावरती गोलंदाजी करतोय. विकेट्स आणाव्या लागतील समोरच्या टीमवरती. जर तुम्हाला प्रेशर बनवायचं असेल तर अगदी सुरुवातीला तुम्हाला विकेट्स आणणं तितकंच महत्त्वाचं आहे. पुढे ठेवले लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र अधिकचा चांगला राहिला नाही आणि या दरम्यान फलंदाजी करणाऱ्या आपण पाहतायत ओमसाई वाघेरपाडा टीमला मोठा विकेट. बॅटर लक्ष्मण बाद डिझाय. बाहुबली ऑफ द इथून सध्या तरी वाघेरपाडा टीमचा परेश मांगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. लंबे कद का खिलाडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय परेश दाखल झालाय. अगदी सरळ चेंडू पाठवून दिलाय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू निघून चाललाय सीमा रेगेच्या बाहेर. परेश मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या करतायत आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून चांगला सबर चौकार. त्याच्या बॅटमधून दुसऱ्या षटकाच्या अंतिम बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. 23 धाबा स्कोरबोर्डला. सामन्यामध्ये आपण बघता अजून देखील शेष 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानावरती अभय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळपट्टीवरती आपण बघाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज साहिल अगदी अनबॉलिंग मार्कवरती इंटर राहिलेला आहे. चला फास्ट घ्यायचा आहे. गावदेवी आपटी संघ 5 षटकांचा सामना आहे. अगदी बरोबर जर पाहिलं गेलं तर तुम्हाला 25 मिनिटाच्या आतमध्ये इथे 5 षटकं जे मात्र संपन्न करायचे आहेत. ऑलमोस्ट 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं ही संपन्न करावीच लागतील. बॅटल इम्पॉर्टंट आहे. मैदानावरती आपण बघू शकता टार्गेट फर्स्ट इनिंगमध्ये वाघेरपाडा टीमकडून किती धाबेचं बनवलं जाईल हे पाहायसाठी मैदानामध्ये अभयच्या बॅटमधून मात्र इथून चेंडू पाठवला सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे नेत्रदीपक फटका चौकार. बॅटर मैदानावरती अभयच्या विरोधात मात्र इथून जरूर गोलंदाज साहिल गोलंदाजी करतोय. पण अभयने देखील इथून आता फलंदाजीचा गेअरबॉक्स
बदललेला पाहायला मिळेल. फास्टस्ट अँड फास्टस्ट रन्स घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अगदी बॅटर अभय करतोय, पण गोलंदाज देखील तितकाच चतुर आणि चाणाक्ष पाहायला मिळत आहेत. अगदी साहिल मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण बघाल ज्या प्रकारे कबड्डीवरती फलंदाजी करत असताना डिस्टन्स बदललं होतं स्विचित करण्याचं, तशा पद्धतीनं चेंडू देखील बदलला गोलंदाज साहिलने. पुढे आठवतात इथे हवाई यात्रा चुडण्याचा प्रयत्न, फटका बसलाय क्षेत्ररक्षक घडलंय काय मैदानावरती आपण बघाल. दुर्दैवी जर पाहिलं तर इथून भरपूर मोठी चूक केली आहे आई गावदेवी आपटी संघाने. फलंदाज अभयला जीवनदान मिळालंय म्हणजे इथे अगदी आपण बघू शकतायत सध्या तरी भरपूर मोठी चुकीची मात्र मैदानाच्या आतमध्ये केलेली पाहायला मिळते. 2 धाबा मिळतील स्कोर बोर्डला. 29 धाबा या धावफलकावरती आपण पाहताय. जखमेवरती कदाचित इथून मीठ सोडलेलं आहे या मॅचमध्ये आपण बघू शकाल. सध्या तरी फलंदाज अभयच्या अगदी धोक्यामध्ये होता, परंतु भरपूर मोठी मिस्टेक्स मात्र मैदानाच्या आतमध्ये केली आणि तदनंतर आता खेळपट्टीवरती परस्पर अभय मैदानावरती बॅटिंग करतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आज आबा त्याचा अंदाज दिसत नाहीये मैदानाच्या आतमध्ये बॅटर अभयच्या बॅटमध्ये. अगदी कनेक्शन मिस टायमिंगची मात्र अधीक्षा आपण पाहिली आहेत. इथे देखील लेगबाईच्या माध्यमातून एकेरी सिंगल येते. चर्चा करूया ओमसाहेब वागेरपाडा टीमच्या धावफलकाची. 20 धाबा धावफलकावरती आपण बघताय. 2 ओव्हर्समध्ये जर पाहिले तर 23 होत्या या षटकामध्ये. गोलंदाज साहिलच्या जर पाहिले तर आपण बघू शकाल सध्या तरी 7 धाबा मिळालेल्या आहेत म्हणजे एकूण 30 धाबा स्कोर बोर्डला. पुढे ठेवतात परेश मांगे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एडला मजबूत घट्ट आणि चांगल्या फिटनेसचा खेळाडू मैदानावरती आपण बघताय वाघेरपाडा क्रिकेट संघाचा. मिड विकेटला फटका जबरदस्त आपण पाहिलाय. क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत क्विकली 2 धाबा ज्या मात्र इथे मैदानावरती फलंदाज परेशच्या बॅटमधून मिळत आहेत. धावफलकाला आपण बघाल 32 धाबा. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी गोलंदाज साहिलने मात्र इथून भरपूर प्रसिद्ध केलेलं आहे आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या टीमला. पहिल्या स्पेलमध्ये तिथे देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती. आता देखील दुसऱ्या वैयक्तिक षटकामध्ये स्वतःच्या चांगली गोलंदाजी करतोय. हकुडपट्ट्याचा बॉल सरळ मैदानावरती इथून आक्रमण बोलण्याचा प्रयत्न. फाईन लेग बॉलवरती पोहोचले. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि बघता बघता इथे देखील मिळायला जात आहेत 2 धाबा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक मैदानावरती आपण बघाल 3चा खेळ संपतोय आणि धावफलकाला मात्र ओमसाहेब वाघेरपाडा क्रिकेट संघाच्या 34 धाबा. 34 धावफलकावरती ड्रिंक ब्रेक इथून घेतला जाईल. तोपर्यंत देऊया आपल्या डीजेला संधी.
अगदी परस्पर मैदानावरती आपण पाहू शकताय इथे पुन्हा एकदा डावाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सामन्यामध्ये आपण बघू शकता अगदी बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला ओमसाई वाघेरपाडा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या स्पेलला सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आकाश मैदानामध्ये बॉलिंग मार्कवरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाज इथे आपण अभयला बघितलंय. फाईनमध्ये चेंडू एंटर झालेला आपण पाहताय. ऑलमोस्ट सिंगलची मात्र इथे मिळाली जाते. आणि सर बाटकट का ऑलमोस्ट आपण बघू शकाल फलंदाजाच्या बाटच्या कनेक्शनामध्ये रेंजमध्ये चेंडू सापडला होता. तिथं आपण बघाल किंचित कनेक्शन घेऊन जी मात्र सिंगल फलंदाज अभयच्या खात्यामध्ये ॲड होईल, टीमच्या खात्यामध्ये ॲड होतीये. 41 धाबा फलकावरती. रणनीती खूप सुसज्ज आहे पण अजून फलंदाजी करत असताना वाघेरपाडा टीमला अशीच धावगती उभारावी लागेल. फुल टॉस बॉल समोर एक्सा कव्हरला वॅकंट एरिया आणि वॅकंट एरियामधून चेंडू निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मैदानावरती परेश मागे दाखवतोय आपल्या मनगटांची ताकद आणि तो नाही आता थांबत. चौकार. चौकार आलाय मैदानावरती. बॅटर परेशच्या बॅटमधून स्कोरबोर्डला पुन्हा एकदा ओमसाई वाघेरपाडा संघ आपण पाहू शकाल. दाफलकावरती मात्र इथे 45 पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा अगदी सरळ मिड विकेटला मात्र उलकावडी देऊन चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानावरती आपण पाहाल फलंदाज परेशने मात्र इथून अक्षर धुमाकूळ घातलेला आहे आपल्या बॅटमधनं. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा सफल शॉट. चौकार पाहायला मिळतोय. स्कोरबोर्डला ओमसाई वाघेरपाडा क्रिकेट संघ अगदी आपण पाहिल 49 धाबेवरती पोहोचत असताना आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये ओमसाई वाघेरपाडा संघ खेळतोय. आणि घरची स्पर्धा म्हटली तर खेळपट्टीचा तुम्हाला भरपूर सारा अंदाज असेल आणि तोच अंदाज मैदानावरती इथून दर्शवला जातोय सध्या. 49 धाबा दाफलकावरती आपण बघताय. मैदानामध्ये सध्या तरी बॅटर परेशने इथून एक चांगली इनिंगची मात्र इथे दाखवली आहे. पुढे ठेवतात पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन मात्र इथून खूप चांगलं दिसतंय. 2 मोठे फटके आल्यानंतर इथून जर पाहिलं गेलं तर सध्या तरी खेळपट्टीवरती सन्मान देत असताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज खेळपट्टीवरती परेश अगदी स्पोर्ट्समॅन स्पिरिट हे तर तुमच्याकडे असणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सध्या मैदानामध्ये आपण बघू शकाल परेशने ते दर्शवलेलं आहे. सिंगल आली आहे 50 धाबा दाफलकावरती. मॅच मात्र इथून 1 सेट इनिंगमध्ये चांगली दिसते आहे वाघेरपाडा संघाकरिता. हा चेंडू गोलंदाज मैदानावरती आकाश साईल डॉट. मैदानामध्ये खेळपट्टीवरती अभयला केले शांत. डॉट बॉल आला आहे खेळपट्टीवरती. आपण बघाल 4 षटकांचा खेळ संपला आहे आणि 4 षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकाला आपल्याला पाहायला मिळतात 50 धाबा सध्या ओमसाई वाघेरपाडा टीमच्या. गोलंदाजी करत असताना मैदानावरती आई गावदेवी आपटी संगम 50 धाबा दाफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. आतापर्यंत फलंदाजीमध्ये आपण बघू शकाल खूप चांगल्या रणनीतीने जी मात्र फलंदाजी केली आहे. 12.00च्या धावगतीने ही फलंदाजी जी मात्र मैदानामध्ये करत असताना आपण ओमसाई वाघेरपाडा क्रिकेट संघाला बघतोय. अगदी रन रेट जो मात्र मैदानामध्ये 12चा जो मात्र घेत असताना आपण पाहिला फलंदाजीमध्ये. अगदी या सामन्यामध्ये सध्या वाघेरपाडा संघ अंतिम षटकाला सुरुवात होते. गोलंदाज राहुल मैदानावरती बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल समोर मैदानामध्ये परेशला आपण पाहताय बीट केलाय.
डॉट बॉल. निर्धाव चेंडूचा वापर मैदानामध्ये खेळपट्टीमध्ये सध्या गोलंदाज राहुल करतायत. ऑलरेडी अगोदरच गोलंदाजी मोठी राहिली आहे, मागणी राहिली आहे हापटी संघाची आणि इथून भरपूर मोठी अपेक्षा जी मात्र इथून राहुलकडने संपूर्ण टीमला. लोबा फुल टॉस, बॅटची बाहेरची गडा घेत असताना चेंडू सरळ स्वीपर थर्डबर्डमध्ये एंटर होतोय. सिंगल मेल. ऑलमोस्ट आपण बघू शकाल खेळपट्टीवरती साकरेनला आणण्याचा प्रयत्न फलंदाज परेशने केलेला बघायला मिळतोय. अभय सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजीसाठी दाखल झाला होता आणि अजून अभय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. नेहमीच अनेक वेळा या खेळाडूने तर वाघेरपाडा संघाला अशा क्षेत्रातून बाहेर काढलंय की तिथे संपूर्ण वाघेरपाडाकर अगदी या खेळाडूची बॅटिंग पाहण्यासाठी उत्सुक असतात. तो फलंदाज शांत होता पण सध्या अंतिम षटकामध्ये अप्रतिम ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू सीमा पार. अभयच्या बॅटमधून चौकार. राहुलच्या विरोधात मैदानामध्ये चौकार खेळला फलंदाज अभयने स्कोर बोर्डला 55 धाबा. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभयने केलाय. दुसऱ्या धाब्याचं कॉलिंग तिथे पडलं जाईल महागडं. फलंदाज परेश मागे परततील दगावच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. विकेट सॅक्रिफाईस केली मैदानावरती आपण बघू शकाल अभय या फलंदाजाने. चला नेक्स्ट मॅच अगदी पोई संघ आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. जर्मन ठाकूरपाडा समीर या दोन टीमच्या माध्यमातून आजच्या लॉर्ड्समधील 14 सामना असेल. चला दोन्ही संघ कॅप्टन पाठवून द्या. अगदी इनिंग जी मात्र आता समाप्तीच्या इशाऱ्यावरती पोहोचली चालली आहे. हो, हाफ ट्रॅकर बॉल जस्ट लुकिंग लाईक वाव. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अभयच्या बॅटमधून चेंडू पाठवला सरळ फाईन लेग सी मारेगेच्या पलीकडे. इट्स मॅक्झिमम षटकार. अभय मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघू शकाल परफेक्टली जर पाहिले तर वाटत नव्हतं आक्रमण होईल, परंतु ज्या प्रकारे चेंडू बॅटच्या रीचमध्ये आला, परफेक्टली झोनमध्ये सापडला, तिथून हे आक्रमण जे मात्र पॉवरफुल पाहायला मिळालं. 62 धाबा धावफलकावरती आहेत. ज्या पद्धतीने तर म्हटलं जातं गाव आणि शहरात कोणी टक्कर देऊ नका आणि ज्या वेळेला वेळ येईल ओमसाहेब वाघेरपाडा क्रिकेट संघाची त्यावेळेला तर अभय या फलंदाजाला कोणी हलक्यात घेऊ नका, कारण या खेळाडूचा खेळ प्रत्येकाने पाहिलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघाल त्याची बॅट जी मात्र बोलती आहे. पुढे ठेवलंय, शांत होता परंतु किती वेळ शांत ठेवणार हे प्रश्नचिन्ह आणि त्यामध्ये कोड सोडवलं जात आहे. फलंदाज अभयच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसऱ्यांदा आक्रमण, सलगचा दुसरा षटकार. वन साइड इनिंगचा खेळ संपलाय. फर्स्ट इनिंगमध्ये 68 बनवल्यात ओमसाहेब वाघेरपाडा टीमने आणि अगदी 69 धाबेचा पाठलाग करत असताना आपटी संघ असेल डिझाईन.
चला फिल्डिंग सेट करा मैदानामध्ये ओमसाई वाघेरपाडा संघ नेक्स्ट मॅचचा टॉस करून घेतो आपण. चला दोन्ही टीम्स कॅप्टन पाठवा. आपण बघू शकाल जॉनमान ठाकूरपाडा समीर आणि त्यांच्या विरोधात आपण बघू शकाल पोई अगदी दीपक. हे दोन टीम्स जे मात्र आजच्या लॉट्समधील फर्स्ट राऊंडचा चौथा सामना घेतील. चला दोन्ही टीम कॅप्टन पोचायचं आहे. टॉस केला जातोय. ओमसाई वाघेरपाडा क्रिकेट संघ आयोजित ओमसाई वाघेरपाडा चषक अगदी 2026ची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी आपण बघू शकाल 16 आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेट हा खेळ तर अगदी आपण बघू शकतायत भरपूर मोठ्या उंचीवरती जात चाललेला पाहायला मिळतोय. उदाहरणार्थ आपण बघू शकाल ग्रामीणचे खेळाडू खरंतर गावाच्या माध्यमातून सुरुवातीला क्रिकेट खेळतात, तिथून त्याची निवड खरंतर व्यावसायिक गटामध्ये होते आणि तिथून जर पाहिलं तर आज एक चांगला प्लॅटफॉर्म जो मात्र ISPL सारखी एक जबरदस्त स्पर्धा आली आहे. त्यामुळे नक्कीच क्रिकेट देखील आता एक भरपूर मोठ्या मंचावरती पोहोचलेला आपण बघताय. टेनिस बॉल चला टॉस केला जातोय ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण बघू शकाल सामनावीराची आकर्षक ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत राहिली आहे. कुमार रजतदादा पुजारी जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या शुभस्य आपण पुढच्या सामन्याचा टॉस करतोय. तरुणाच्या पाठीमागे खरंतर दादांचा नेहमीच हातभार असतो आणि खरंतर गेल्या 2 मॅचेस सलग जर पाहिलं गेलं तर तिसरा सामना सुरू आहे आणि अगदी आपण बघू शकते चौथ्या सामन्याचा टॉस होतोय आणि दादा देखील या सामन्याचा आनंद लुटतायत. म्हणजे खरंतर आवड ही तुम्हाला नेहमीच सबळ देते आणि सातत्याने आपण बघू शकतात क्रिकेटने प्रत्येकी व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थानं जरी खेळता आलं नाही तरी सुद्धा नक्कीच त्याच्या प्रेमात पाडलेलं आहे. आणि ऑलरेडी आज हक्काने आवर्जून आपण बघू शकाल अगदी क्रिकेटचा मनमुरागस आनंद जो मात्र प्रेक्षक आणि अगदी कुमार रजतदादा देखील घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत वाघेरपाडा चषकाचा. जाऊया अगदी सामन्याच्या दिशेनं टॉस देखील तिथे झालेला आपण पाहाल. टॉसमध्ये पोई संघ टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. गोलंदाजी करत असताना तिथे जॉनमान ठाकूरपाडा टीम असेल. दोन्ही टीम अगदी खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. त्याचबरोबर मैदानावरती 30 बॉल 69 धाबेचा चेस कन्फर्म होईल की नाही आहे हे मात्र आता दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत. मैदानावरती या दुसऱ्या सत्राला सुरुवात होती आहे. चांगली कॅमेरा वर्किंग जी मात्र आपण बघू शकतायत. ब्रदर स्पोर्ट्स चे अगदी आपण बघू शकाल पार्टनर अगदी आपण बघू शकतात आमचे बाळादादांचे परम मित्र सातत्यानं जर पाहिलं गेलं तर देवादादा आणि त्याचबरोबर अगदी सतीश दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं नेहमीच खेळाडूंची चर्चा संघांची चर्चा होते परंतु कॅमेरामॅनची देखील चर्चा होणं तितकीच महत्त्वाची आहे. कारण स्पर्धेची सर्व क्षणचित्र टिपण्याचे काम खरंतर ते करतात आणि त्यांचाही उल्लेख होणं हे तितकंच महत्त्वाचं. आणि आपण बघू शकाल ब्रदर स्पोर्ट्स .inच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी या क्षेत्रातून दर्शवली जाते आहे. त्याचबरोबर ऑल इंडियासाठी आता पारितोषिक येत असताना पाहायला मिळेल. सन्माननीय अगदी हरिश्चंद्रदादा हिरवे यांच्या माध्यमातून पारितोषिक येत आहे. अगदी 100 रुपीजचं पारितोषिक ऐवाझेलसाठी आपण बघताय. ऑल इंडियनसाठी एक्झॅक्टली आपण बघाल थोडीशी दुखापत जी ग्रस्त झाली आहे. प्लीज नेहमीच तुम्हाला अगदी अनेक वेळा सांगितलं जातं जोपर्यंत तुम्ही सलामत आहात तोपर्यंत तुमचं क्रिकेट सलामत आहे. आणि अगदी नेहमीच माझ्याकडून मी एकच सांगेल की स्वतःची काळजी घ्या. कारण आयुष्य हे भरपूर महत्त्वाचा घटक आहे. कारण आयुष्य हे पुन्हा पुन्हा मिळणार नाही आहे. त्यामुळे अगदी स्वतःची काळजी घ्या. आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतायत
क्रिकेट हा खेळ तर नेहमीच आपल्यासाठी वर्षानुवर्ष येतो. त्यामुळे अगदी स्वतःची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. थोडीशी दुखापतची मात्र गरज राहिली आहे, त्यामुळे नक्कीच आपण थोडीशी थांबतोय. पाहायला विसरू नका ओमसाई वाघेरपाडा चषक भरपूर मोठ्या धावफलकाचा पाठला केला जातोय. आक्रमण करण्याचा प्रयत्नामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल सध्या अगदी आई गावदेवी आपटी संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. गणपत आणि सुनील हे दोन बॅटर मैदानावरती फलंदाजी करतायत सध्या. गोलंदाजी चांगली होती मैदानामध्ये. अभय गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेग भरपूर ट्रान्सफर केला जातोय, पण मैदानावरती आता गणपत बजार आहे. मैदानाच्या आतमध्ये गणपतच्या बाटमधून सरळ मॅक्झिमम षटकार. मैदानावरती फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहताय गणपतच्या बाटमधून आलाय. षटकार येतोय. याच फटक्यांची अत्यंत गरज आहे मैदानामध्ये. आपण बघू शकाल आई गावदेवी आपटी संघ इथून 69 धाबेचा पाठला करतोय आणि 69 धाबा कशा चेस होतील हे मात्र गणपतच्या बाटमधून 6 ने आपण बघितलंय. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल अभय गोलंदाजी करतात. समोरच्या दिशेला पडल्यानंतर चेंडू सबमरीन पाहायला मिळाला. गुडलाईन स्पॉटवरती चेंडू फॉलो केला, तिथे आपण बघू शकताय अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क जो मात्र इथे घडला नाहीये. डॉट बॉल येईल गोलंदाज अभयकडून. एका साईडने ओमसाई वाघेरपाडा संघाचा बेस्ट खेळाडू अभय मैदानावरती गोलंदाजी करतोय. दुसऱ्या साईडनं हा गावदेवी आपटी संघाचा बेस्ट खेळाडू गणपत फलंदाजी करतोय. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. बॅकहँड एरियामध्ये फटका इथून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकासाठी भरपूर चॅलेंजिंग आहे आणि अखेर करून बाउंड्रीने घेतली आहे. परफेक्ट अगदी 4 धाबा. अगदी एंडिंग क्षेत्रामध्ये चेंडू कनेक्शन करतोय. अगदी फलंदाजाच्या चेहऱ्यावरती वाटत होतं की कदाचित आपला विकेट धोक्यामध्ये, परंतु तिथे आपण बघू शकाल बॅकहँड एरिया होता आणि जवळ बॅटर खेळपट्टीवरती गणपत बचावला जातोय. 3 धाबा इथे मिळाल्या जातील. धावफलकावरती आपण बघाल आपली टीमच्या 13 धाबाच्या मात्र इथे अंकित होत असताना आपण बघाल बॅटल खूप जबरदस्त आहे. 69 धाबा चेस केल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये अभयच्या विरोधात मात्र इथे आक्रमण करत असताना फलंदाज गणपतला आपण बघाल. पहिलं पिवनचं षटक मैदानामध्ये अभय टाकतायत. पुढे ठेवले अगदी आपण बघू शकाल डेलिकेट टच करण्याचा प्रयत्न. हा चेंडू आउटसाइड द ऑफस्टिक आपण पाहतोय. अतिरिक्त धाव मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीमध्ये अभयच्या माध्यमातून खर्च होती आहे. एक रन्स भरपूर महत्वाची आहे. मॅचमध्ये आपण बघू शकताय 69 धाबा जरूर आहेत अगदी ओमसाई वाघेरपाडा संघाच्या, परंतु याही धाबा अगदी कमी पडू शकतायत कारण बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपटी संघाचे देखील जबरदस्त आहेत. वेगवान चेंडू डॉट बॉल येईल खेळपट्टीवरती. इथे षटक क्रमांक 1चा खेळ संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला 69 धाबेचा पाठला केला जातो आणि धावफलकावरती 14.
अगदी आपण बघू शकतायत ऑनलाईनच्या माध्यमातून देखील भरपूर सारे प्रेक्षक जे मात्र या स्पर्धेचा मनमुरागस आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमेंट्स ज्या मात्र अगदी ब्रदर स्पोर्ट्स या लाईव्हच्या माध्यमातून आपण बघू शकाल खूप चांगल्या केल्या जात आहेत. एका षटकाचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालेला आपण पाहताय. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये कोणतंही नुकसान न करता या सामन्यामध्ये आपण बघाल चेस करतोय आपटी संघ 69 धाबेचा 69 रन्स इथून चेस करत असताना आपण मैदानावरती बघू शकाल. सध्या तरी या डावामध्ये आपटी टीमला ज्यांनी स्कोरबोर्डला मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये 14 धाबा बनवल्या आहेत. गोलंदाजीसाठी मैदानावरती गोलंदाज भावेश तिथे दाखल होतोय. खेळपट्टीवरती आपण बघताय स्ट्रायकर एंडला गणपत आहे. एक्झॅक्टली वैभव तिथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव गोलंदाजीसाठी दाखल झाले. हरकत राहिली होती फलंदाजासमोर. कटर बॉल होता बट हा चेंडू अधिक सबळ घेत असताना आपण पाहू शकता सरळ आउटसाइड द ऑफ स्टिक पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पला मात्र सोडून जाणारा चेंडू आपण मैदानावरती गोलंदाज वैभवकडून फेकलेला पाहाल आणि एकसा धाबेने दाफलक पुनश्च एकदा आपल्याला बघायला मिळतं. अगदी 15 धाबेवरती फिल्डिंग सेटअप तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. ब्रदर स्पोर्ट्स अगदी हे लाईव्हच्या माध्यमातून मेन ऑपरेटर आज बाळासर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी बॉडीलाईन क्षेत्रामध्ये मिड विकेट लॉंग ऑन आणि मिड ऑफ पाहायला मिळतोय. आणि 38 सर्कलमध्ये देखील शॉट एक्स्ट्रा कव्हर शॉट पॉईंट शॉट थर्ड मॅन शॉट बॅकवर्ड स्वरलेकडे इथे माची बोस विकेट गणपत इथून पाठवलाय तंबूच्या आसऱ्याला. धक्का पहिला आपली टीमला डीजे. थँक्यू डीजे. गोलंदाज मैदानावरती वैभव गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आपण पाहताय. खेळपट्टीमध्ये अगदी पहिला विकेट गमावलाय चेसिंग करत असताना आपटी क्रिकेट संघाने. अगदी या बॉलवरती देखील आपण बघू शकाल फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली जाईल. आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये होणं तितकंच गरजेचं आहे. इथे आपण पाहू शकता आपली टीमला चेसिंग करत असताना लक्ष तुमच्या समोर भरपूर मोठं दिसत आहे आणि त्याच लक्षाचा पाठला मैदानामध्ये सहजासहजी होणार नाही आहे. कारण धाबा जर पाहायला गेलं तर भरपूर उंच शिखराचं आपण बघताय आणि त्यामुळे या धाबात चेसिंग करायचा म्हटलं तर संघर्ष जो मात्र घासून पुसून करावा लागेल या मॅचमध्ये आपली क्रिकेट संघाच्या बॅटर्सला. आणखीन एक वेगवान चेंडू खेळपट्टीवरती वैभव मात्र लाजबाब गोलंदाजी करतोय. परफेक्ट पहिल्या स्पेलमध्ये अभयने 14 दिल्यात परंतु त्याच्यानंतर गोलंदाज वैभव मात्र इथून पुनश्च एकदा आपल्या टीमसाठी हवा तसा परफॉर्मन्स करतोय. रनअपमध्ये थोडासा जरूर बिघड होत असताना आपण पाहिलाय पण अगदी गोलंदाजी सक्सेसफुली क्षेत्राची फेकली आतापर्यंत. कटर बॉल समोर ठेवलाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ बॉलवरती पोहोचलाय. झेलबाची संधी. फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्ट आणि थर्ड अटेम्प्टला पकडल्या जाईल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश इथून परतील माघारी विकेट. पडते दुसऱ्या विकेटचं पतन मैदानामध्ये फलंदाजी करणाऱ्या अगदी आपली टीमला लागलाय. आता इथून सामन्याची लक्षणं अगदी वेगळ्या दिशेने राहत आहेत.
खेळपट्टीवरती आपण बघाल ओमसाहेब वाघेरपाडा क्रिकेट संघ आता मजबूत क्षेत्रामध्ये दिसतोय. आणखीन एक जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज वैभव मात्र इथून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मानतोय की सुरुवातीला खरंतर या गोलंदाजाचा काळ संघर्षाचा होता, परंतु मात्र इथून आपण बघू शकाल भरपूर चांगला खेळ जो मात्र मैदानामध्ये सध्या केला जातोय इथे वैभवकडून. स्कोरबोर्डला मात्र 16 धाबा. खेळपट्टीवरती फलंदाज अजय हा फलंदाज आपण बघताय. आउटसाइड द लेग स्टंप अतिरिक्त बॉल्स मैदानामध्ये गोलंदाज वैभवच्या माध्यमातून डिलिव्हर्ड केला जातोय. स्कोरबोर्डला आपण पाहतायत पुढे एकदा 17 धाबेवरती फलंदाजी करत असताना अगदी आपटी क्रिकेट संघ पोहोचलाय. शांत राहून जमणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. जर उत्तर अपोजिट टीमला द्यायचे असेल या कठीण काळाच्या परीक्षेमध्ये अगदी आपण बघू शकतायत ऑलमोस्ट आई गावदेवी आपटी टीमला तर इथून मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती फलंदाजांना दहशतीचं नाव घ्यावं लागेल. हो इथे सोडून दिलाय मैदानावरती आपण पाहतायत. अगोदरच विकेटचा दुष्काळ पडलाय आणि त्यामध्ये आता 13वा महिना सुरू होतोय. खेळपट्टीवरती आपण पाहाल फलंदाज अजय बाद आणखीन एक विकेट फलंदाजी करणाऱ्या आई गावदेवी आपटी टीमला. डाव मात्र इथून कोसळलाय 17ला 3 विकेट. आपण पाहताय नवीन बॅटर खेळपट्टीवरती नॉन स्ट्रायकर एंडला सुनील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्ट्रायकर एंडचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर सुनीलला बघतोय. नॉन स्ट्रायकर एंडवरती आकाश पाहायला मिळतील. हो सोडून दिलंय मैदानावरती. इथे देखील परेशने मात्र अतिरिक्त चेंडूने या षटकाची सुरुवात केलेली आपण बघताय. मागच्याही षटकामध्ये याच पद्धतीने विकेट काढला होता अगदी वैभवने. अठरा धाबा दाफलगावरती अजून देखील 18 चेंडूचा काही शेष पाहायला मिळतोय मैदानामध्ये. ओमसाहेब वाघेरपाडा संघ इथे गोलंदाजी करतोय आणि ऑलरेडी मैदानावरती असं वाटतंय की या धाबा अगदी रोखल्या जाऊ शकत आहेत, कारण मैदानामध्ये फलंदाजाला मात्र इथून भरपूर थांबून ठेवलेलं आहे. ओमसाहेब वाघेरपाडा क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल खूप चांगला खेळ जो मात्र इथे प्रेक्षकांना दाखवतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट सुरुवातीला बॅटिंग केली होती पहिल्या 17 मध्ये वाघेरपाडा टीमने आणि आता गोलंदाजी करतायत. आज खरं तर या स्पर्धेचा उल्लेख करायला गेला आणि त्याचबरोबर या संपूर्ण कल्याण तालुक्याचा उल्लेख करायला गेला तर नक्कीच निसर्ग क्षेत्राच्या रम्यस्तरीय भागामध्ये हाही खरं तर तालुका येतोय आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला खरं तर हा कल्याण तालुका जो मात्र आज आपण बघू शकतात भरपूर प्रचलित राहिलेला आहे आणि ऑलरेडी याही तालुक्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ जो मात्र अगदी भरपूर चांगल्या पद्धतीनं अगदी नक्कीच पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला आणखीन एक मैदानावरती गोलंदाज परेशच्या माध्यमातून स्कोरबोर्डला 18 धाबा या सामन्यामध्ये आपण पाहत आहे. सध्या बॅटिंग करणाऱ्या चेस करणाऱ्या आई गावदेवी आपटी संघाच्या नेक्स्ट बॉल परेश तयार पुढे ठेवले मैदानामध्ये. इथे देखील फलंदाज सुनील स्टाकरेडला आपण पाहिलेत. सरळ चेंडू सोडून दिलाय. ऑलरेडी आपण पाहू शकाल फलंदाजाला वाटलं होतं की हा चेंडू लेग स्टंपला सोडून जाईल आणि तेच घडलंय. पंचांनी दर्शवलंय अगदी कवयतीचा इशारा. ऑलमोस्ट आपण बघू शकाल व्हाईट बॉल प्लस इथे 22 मधून सिंगल म्हणजे 2 धाबा इथून या दाफलगाडा मिळत असताना आपटी संघाच्या 20 धाबा.
या 9 षटू आपण पाहताय खेळपट्टीवरती सध्या तरी गोलंदाज परेशच्या माध्यमातून दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये मैदानावरती लढत जबरदस्त आहे, पण लक्षणं इथून सध्या जर पाहिलं गेलं तर थोडीशी कठीणच दिसत आहेत. आपली टीमला चेसिंग करत असताना 22 बनल्यात. नो बॉल फेकल्या गोलंदाज मैदानावरती परेशने. सामन्यामध्ये आपण पाहताय अजून देखील तिसऱ्या षटकातील अगदी 4 चेंडूचा खेळ सोबत इथे शेष पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफूटला गेले आहेत. शरीरापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज परेशचा होता, परंतु त्याच प्रयत्नावरती फलंदाज सुनीलने काढलाय. आपल्या बॅटमधून धुरंधर फटका, चेंडू पाठवलाय पॉइंट सी मार्केटच्या पलीकडे. चौकार. साहेब 26 धाबा दाखल का भरती. पूर्णपणे जर पाहिलं तर स्कोरबोर्डला भरपूर चांगल्या पद्धतीने या चौकाराने हलतड उलटं ठेवलेलं आहे, पुढ्यात ठेवलं आहे. यावेळेस देखील आक्रमकता बनवण्याचा प्रयत्न होता लॉंगऑफचा फिल्डर. तिथे आपण बघू शकाल हवा तशा करता एनर्जीमध्ये दिसला नाही आहे. त्याला वाटलं होतं की इथे हा सहजासहजी झेल मी पकडेल, परंतु कधी कधी अगदी आपण बघू शकतायत ऑलमोस्ट आपण बघू शकाल हवेचा जोर अधिकसा वाढलेला पाहायला मिळतोय. धूळ देखील या मैदानावरती आवर्जून जाते आणि त्यानंतर कदाचित चेंडू समजला नसावा. 28 धाबा दाखलगावरती सामन्यामध्ये आई गावदेवी आपटी क्रिकेट संघ इथे चेसिंग करतोय. सुनील फलंदाजी करतायत. धाबा करतर अधिकशा आहेत, त्याचमुळे कदाचित इथून मैदानाच्या आतमध्ये हलक्यात घेतले की काय वाघेरपाडा टीमने अपोजिट आपटी क्रिकेट संघाला. कारण इथे आपण बघू शकतात परेशने जी गोलंदाजी केली आहे ती गोलंदाजी खूप दूरवरची पाहायला मिळते. एकूण 8 चेंडू या षटकामध्ये टाकलेत, त्यामध्ये आपण बघू शकाल उल्लेख करूया अगदी 3 चेंडू जे मात्र अतिरिक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 5 चेंडू जे मात्र अगदी चांगले पाहायला मिळाले आहेत. म्हणजे हे षटक इथून वेळी खर्च करत आहे आणि त्याच्यानंतर दावाही खर्च करत आहे अपोजिट. सध्या या सामन्यामध्ये आपटी टीमला पुढे ठेवलं, जडमध्ये होतं. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण बघताय फॉलोवरती प्रयत्न अप्रतिम पाहायला मिळाला. सिंगल रोखू शकले नाही आहेत. एक धाव मिळेल. ओव्हर नंबर 3चा खेळ संपतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये आपण बघाल 30 धावा स्कोरबोर्डला मात्र आई गावदेवी आपटी संघाच्या. एकूण 9 चेंडू या षटकामध्ये टाकत असताना परेशला आपण पाहिलंय आणि ऑस्क्रीन अक्षर अगदी हे इक्वेशन जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल 12 चेंडू आणि 39 धावेची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपला म्हणजेच वेळ होतोय ड्रिंक ब्रेकचा, त्यामुळे अगदी पाणी देखील इथून घेऊन जायचं आहे आणि तुर्तास ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक चांगलं सॉन्ग.
30 धाबा दाफलगावरती आपण पाहताय. इथून चौथ्या षटकाला सुरुवात झाली अभयच्या. पहिल्या षटकावरती मात्र इथून खेळपट्टीवरती आपण बघताय अगदी षटकार गरज आपण बघतोय या सामन्यामध्ये जिंकण्याकरिता. हे गावदेवी आपली टीमला ऑलरेडी आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी या सामन्यामध्ये अगदी भल्या मोठ्या आव्हानाचा पाठला केला जातोय. 1239चं इक्वेशन होतं. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय म्हणजे 11 बॉल इथून 33 धाबेचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे या सामन्यामध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ पुढे एकदा पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात. दुसऱ्यासाठी निघालेत. दुसरी धाव इथे देखील सेफली कडवट होती मैदानामध्ये. फलंदाज खेळपट्टीवरती आकाश तिथे आपण फलंदाजी करत असताना बघतोय. अटॅक नोंदवावं लागेल मैदानावरती सध्या अगदी या सामन्यामध्ये. ऑनलाईनच्या माध्यमातून कमेंट येते आपण बघू शकाल. एक्झॅक्टली लथू किंग यांच्या माध्यमातून बेस्ट ऑफ लक कालच्या दिवसामध्ये खरं तर आडिवली संघ क्वालिफाय राहिला होता. त्यांच्यासाठी शुभेच्छा येतात. हो स्लॉटमध्ये आणि स्लॉटमधून मात्र सरळ फेकून दिलेला आहे लॉंग ऑन पार्किंग प्लॉटमध्ये षटकार. पाहू शकाल अगदी आकाशने मात्र इथून अगदी जर पालगलं तर आपल्या टीमला उजाळा द्यायला सुरुवात केली आहे. 44 धाबा दाफलगावरती आपण पाहताय सामन्यामध्ये. आपण पाहू शकाल सध्या तरी इथून रणनीती चेंजेस केली आहे. इक्वेशन जवळ आणलं जात आहे. पुढे ठेवलं वेगवान चेंडू. हाई बॉल सरळ आपण बघू शकाल फलंदाजाला बीट करून विकेट किपरचा दसरामध्ये पोहोचतोय. डॉट बॉल येईल. सामना मात्र इथून जवळ आणण्याचा प्रयत्न जरूर केला अगदी आई गावदेवी आपली टीमने. 8 बॉल 25चं इक्वेशन आहे. मी सांगेन इथून अजून एखादं आक्रमण जर बनलं तर सामना पूर्णतः अगदी बनवू शकतोय आपली क्रिकेट संघासाठी. लोबा फुल टॉस अगदी अवधाचं कनेक्शन दिसत नाहीये. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पकडला फेकी राहिले डार्किटो. हे प्रभू हे जगन्नाथम. आता वाटलं असेल मैदानावरती ग्लव्स घालून तर भरपूर मोठा धोका पत्कारलेला आहे. एक्झॅक्टली विकेट किपर आपण बघू शकता तिथे लक्ष्मण या विकेट किपरने खरं तर आपण बघू शकाल ग्लव्स घालून डायरेक्ट करण्याचा प्रयत्न आणि जो निशाणा होता तो अगदी पायासमोरच केला. परफेक्ट आपण बघू शकाल फलंदाज वाचले. 2 धावा मिळाल्यात. 46 धावा स्कोर बोर्डला. 7 चेंडू 23 धावेची आवश्यकता. आकाश मैदानावरती आणि ताणे दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. आपल्या बॅटमधून हा भरपूर चांगला रंग चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेखेच्या पलीकडे. मेहनत जर तुमची कष्टाची आणि झिजीची असेल तर यशाला देखील पर्याय नसोडी मैदानावरती. यश आता इथून गवसण्याचा प्रयत्न आकाशने केलाय. सिक्सर. जबरदस्त मॅच मैदानामध्ये या ओव्हरमध्ये आपण बघू शकाल भरपूर साऱ्या धावा घेण्यात यशस्वी राहिलाय आई गावदेवी आपटी संघाची मॅचमध्ये. 6 बॉल 17 धावेची आवश्यकता. जबरदस्त मॅच. सामना मात्र इथून वाटत नव्हता की इतका जवळ येईल परंतु एक क्रिकेटचं क्षेत्र आहे. झरतरला महत्त्व नसतं वेळेला महत्त्व असतं आणि इथून पुढे एकदा वेळ सांगते की मॅच अंतिम बॉलपर्यंत जाईल. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल सध्याच्या घडीला इथून सामना रंगतोय. भरपूर क्लोज दिसतोय. 6 चेंडू 17ची गरज मैदानाच्या आतमध्ये. इथे स्ट्रायकर रेटला आणावं लागेल फलंदाजी करत असताना अगदी आपली टीमच्या फलंदाज आकाशला सुनीलला. एक्झॅक्टली जर स्ट्राईक मिळाली तर सर्व काही शक्य आहे आणि ऑलरेडी मैदानावरती आपण बघू शकतायत नॉकआउटचा सामना आणि नॉकआउटचा फॉर्मॅट म्हटला तर अशा गोष्टी अधिकशा होतात आणि सध्या मैदानामध्ये आपण बघू शकताय अति स्पेलमध्ये बॉलिंग टाकण्यासाठी प्रशांत गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. स्ट्रायकर एंडला फलंदाज सुनील पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 17ची गरज. अभयचं षटक मागणे राहिलंय. इथून धोका बनलाय सध्या ओमसाई वागेरपाडा टीमला. पाटल अगदी इनक्रेडिबल आपल्याला पाहायला मिळेल. विश्वास बसणार नाही अशा पद्धतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये इथून घडला जातोय सध्या. 6 बॉल 17ची आवश्यकता. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला अगदी कटवला जातोय पॉइंट कव्हरच्या क्षेत्रामधून.
फटका चांगला आणि सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. मैदानावरती फलंदाज सुनीलने इथून खेळलाय चौकार. पण बघू शकताय तर संघर्ष योद्धा मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी लढले जात आहेत दोन्ही फलंदाज. म्हटलं जातं ना रात्र नाही स्वप्न बदलतात, दिवा नाही वाद बदलते. मनात जर आशा असेल जिंकण्याची तर वेळी नक्कीच बदलते आणि मैदानावरती वेळेने इथून ठरवलेलं आहे हा सामना इथून बदलला जाईल. 5 बॉल 13 ची गरज मैदानावरती इथून आपण पाहताय 56 बनलात. आता अगदी या सामन्यामध्ये वारंवार वाघेरपाडा संघाच्या गोलंदाजीला डॉमिनेट केले जाते फलंदाजांकडून. हाफ ट्रॅकर बॉल इथे देखील फटका सुसज्ज आपण बघताय. एक्स्ट्रा कव्हरचे बिल्डर तिथे बॉलवरती पोहोचले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न 2 बनला. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न होते. तिसरीसाठी निघालेत. हाणा करता अगदी 2 धावा प्लस विकेट. अगदी विकेट साक्रिफाईस केल्या फलंदाज सुनील बाद होतोय आणि पुढेच एकदा इथे आपण बघाल स्ट्रायकर हेडला बॅटर आकाश हेडर राहिलेत. पुन्हा एकदा बघतायत 58 धावा ज्या मात्र इथे आईगाव देवी आपटी संघाच्या अंकित राहिल्यात. 4 बॉल 11 ची गरज. हायएस्ट लेवलचे टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आज चेस होत असताना पाहायला मिळेल का अगदी या मॅच मध्ये. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती आकाश पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत गोलंदाजी करतोय. 4 चेंडू गोलंदाजी करणाऱ्या वाघेरपाडा संघासाठी चांगले येतील का. 4 चेंडू बॅटिंग करणाऱ्या अगदी आपण पाहू शकता घडले काय मैदानावरती आपण बघाल सध्या तरी ऑलमोस्ट एक्झॅक्टली फलंदाजाचा जो बॅलेन्स आहे तो इथे चुकलेला पाहायला मिळतोय. कारण सरळ बॅट फ्लो आपण बघाल फिरवायच्या अगोदरच बॅटची स्टिकवरती कनेक्शन करत असताना पाहायला मिळेल. म्हणजे अगदी विकेट इथून लागतीये या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना आपली टीमला. ते 3 बॉल 11 धाब्याची आवश्यकता. गोलंदाज प्रशांत मैदानामध्ये गोलंदाजी करतायत. जबरदस्त मॅच. ज्या फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये आशा पल्लवित केल्या होत्या तोच फलंदाज इथे बाद झालेला आपण बघतायत. 58 धाबा धाफलगावरती 3 बॉल 11 ची आवश्यकता. हाफ ट्रॅकर बॉल वेगवान चेंडू समोर पुन्हा एकदा फलंदाज शुभमच्या समोर मात्र अगदी आणखीन एक चांगला चेंडू. मॅच मध्ये ओमसाहेब वाघेरपाडा संघाने मात्र अगदी पुन्हा एकदा सामन्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. 2 बॉल 11 ची गरज. कंपल्सरी चेसिंग आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळे इथून दोडी चेंडूवरती अगदी मोठ्याच फटक्याची आतिषबाजी मैदानावरती दाखवावी लागेल फलंदाज शुभमला. पुढे ठेवलं वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पुढे एकदा गोलंदाज प्रसादने सिद्ध करून दाखवलंय आपल्या टीमला आणि स्वतःला. आणखीन एक विकेट. आणि ऑलरेडी मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आपण पाहता. सामना जिंकलाय ओमसाहेब वाघेरपाडा टीमने. अभिनंदन राहील वाघेरपाडा क्रिकेट संघ.